नाशिक येथे पत्रकारांवर मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी केली आहे। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजला गेलेल्या 3 पत्रकारांना गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील पुढारी न्यूजचे किरण ताजने, जी24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आलाय। सदर घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावगुंडांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिले आहेत। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिले आहेत। प्रथमतः नाशिकमध्ये जे आमच्या 3 पत्रकारांवरती हल्ला झालेला आहे त्याचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो। मुळात काय, जे आमचे नाशिक येथील 3 पत्रकार होते, पुढारी न्यूजचे किरण ताजने, जी24 तासचे योगेश खरे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे, हे तिघंही नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला साधू महंताच्या बैठकीच्या कव्हरेजला जात असताना स्वामी समर्थ केंद्राच्या कमानीजवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती करत असताना तेथील काही गावगुंडांनी ह्या पत्रकारांना जबर मारहाण केलेली आहे। मुळात ह्या पत्रकारांजवळ बूम होता, आय कार्ड होतं, गाडीवरती प्रेस लिहिलेलं होतं। हे सर्व असूनही बघूनही जर हे गावगुंड ह्या आमच्या पत्रकारावरती असा हल्ला करत असतील तर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करतो की त्यांनी या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा। मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोनही केला आहे। तरीही मी सांगतो, जर ह्या पत्रकारांना जी मारहाण झाली आहे त्याच्यावर जर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्यभर आंदोलन करेल। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी अशी मी मागणी करतो आणि नाही घेतली तर आंदोलन करणार असा इशाराही सरकारला देतो मी।